श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे काही संकट आहे तर ते दूर व्हावे. माझ्या जीवनामध्ये असणारा जो काही शनी, राहू, केतू हे जे ग्रह मला त्रास देत आहे तर ते सर्व शांत व्हावेत आणि त्याचबरोबर 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी देखील संपवावी. त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो, उपाय करत असतो, सेवा करत असतो. पण ज्यावेळेस या काही पवित्र तिथी जवळ येत असतात, या पवित्र तिथींवरती जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचं नक्कीच फळ जे आपल्याला मिळत असतं. त्यामुळेच एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. 29 मार्चला आलेली आहे वर्षातील पहिलीच शनी अमावस्या आणि 30 मार्चला असणार आहे गुढीपाडवा. आता हे जे दोन्ही दिवस आहेत तर ते आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचे मानले जातात. शनी अमावस्या ही आयुष्य बदलावणारी अमावस्या असते आणि गुढीपाडवा हा जो आहे तर तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या 2 दिवसांमध्ये तुम्ही जितके उपाय कराल, जितकी सेवा कराल ना तर त्याचं अनन्य फळ हे आपल्याला मिळत असतं. त्याचा कुठेही अंत होत नसतो. त्यामुळे उपाय, सेवा, कष्ट हे आपण भरपूर या 2 दिवसांमध्ये करायला पाहिजे. शनी अमावस्येच्या दिवशी किंवा मग गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला हा जो एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे. यामुळे काय होईल तर सर्व कामात तुम्हाला यश मिळेल, कर्जमुक्ती होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपून जाईल आणि त्याचबरोबर घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेमध्ये करू शकता. दिवसभरामध्ये, संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय या 2 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी करू शकता. शनिवारी ज्यावेळेस अमावस्या येते त्यावेळेस त्याला शनी अमावस्या म्हटलं जातं आणि या दिवशी आपण शनिदेवाची उपासना केली पाहिजे. मग तुम्ही घरामध्ये ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा किंवा शनी चालीसाचं पठण करावं, हनुमंतरायांची सेवा करावी. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर काळे तीळ असेल तर ते मोहरीच्या तेलामध्ये भिजवून तुम्ही ते शनिदेवांवरती अर्पण करावे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची सेवा करावी, पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे आपल्या जीवनातील पितृदोष जो आहे तर तो नष्ट होत असतो. जर तुमच्या आजूबाजूला कुठे पवित्र नदी असेल तर त्या पवित्र नदीमध्ये तुम्ही स्नान करावं. शक्य नसेल नदीमध्ये स्नान करणं तर आपल्याच घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून तिथे तुम्ही स्नान करू शकता. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही उपाय, ज्या काही सेवा करता तर त्याचं अनन्य फळ आपल्याला मिळत असतं. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोनं, चांदी खरेदी करत असतो. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही एक नारळ देखील खरेदी करून आणू शकता. नारळ हा लक्ष्मीकारक असतो. नारळामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. प्रत्येक पूजेच्या ठिकाणी आपण नारळ वापरत असतो आणि नारळाशिवाय आपली पूजा ही अपूर्णच मानली जाते. तर अशा या नारळाचा जर तुम्ही प्रभावी उपाय केला तर बघा, जर तुमच्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, घरामध्ये पैसा येण्याचे अनेक मार्ग आहेत पण घरातून पैसा जाण्याचे देखील अनेक मार्ग आहेत. त्याचबरोबर अप्राप्त लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होत नसेल, धनप्राप्ती होत नसेल, कर्जमुक्ती होत नसेल, दारिद्र्य संपत नसेल, घराची, पतीची, मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल, जर कुंडलीमधील शनी, राहू, केतू कोणताही ग्रह जर तुम्हाला अशुभ परिणाम देत असतील तर त्या सर्व तुमच्या अनेक अडचणींसाठी तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या शारीरिक, मानसिक ज्या काही चांगल्या इच्छा
असतील तर त्या इच्छापूर्तीसाठी, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणारे जे काही नकारात्मकता आहे, घरामध्ये जर सतत पती पत्नीमध्ये भांडण होत असेल, घरामध्ये सतत वाईट विचार तुमच्या मनामध्ये येत असेल, तुम्ही एखादा व्यापार व्यवसाय करताय त्यामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल, त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळावं असं वाटत असेल, तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्ही हा जो नारळाचा एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे। तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम ह्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे। नारळ हा घेत असताना तो पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाहीये। तुमच्याकडे जर पूजेमध्ये वापरलेला नारळ असेल तर त्याऐवजी तुम्ही नवीन नारळ खरेदी करून आणू शकता। नारळाला शेंडी असावी, जटावाला नारळ असावं हे लक्षात ठेवा। बघा, ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, त्यावरती आपला पूर्ण विश्वास, भक्ती आणि श्रद्धा असणं देखील खूप महत्त्वाचं असतं। जर आपल्या मनामध्ये कुठेतरी किंतु परंतु आला आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपल्या समोर येत आहे आणि ज्यावेळेस आपण हे उपाय करतो त्यावेळेस त्यावरती कोणताही प्रकारचा किंतु परंतु येऊन न देता आपण जर ते उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केले तर नक्कीच त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं। सर्वात प्रथम हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे। देवघरामध्ये एक छान दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। त्याचबरोबर पुढची जी वस्तू आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कलावा। कलावा म्हणजे रक्षासूत्र, ज्याला आपण लाल कलरचा धागा म्हणतो। हे आपल्याला पूजेच्या ठिकाणी, जे साहित्याचं पूजेचं दुकान असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला हा कलावा जो आहे तर तो मिळून जाईल आणि ह्या कलाव्यापासून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। कलावा घेत असताना तो तुम्हाला किती घ्यायचा आहे तर तुमच्या उंची इतका कलावा तुम्हाला त्यातून तोडून घ्यायचा आहे। तुमच्या उंची इतका कलावा घेतल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर जे आपण नारळ ठेवलेलं होतं तर ते तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरामधनं तुम्हाला हे नारळ जे आहे तर ते फिरवत असताना तो जो कलावा आहे तर त्या नारळावरती तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि गुंडाळत असताना ओम ऐं महालक्ष्मी नमः, ओम ऐं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। एखादी तुमची इच्छा तुमच्या मनामध्ये असेल तर तीही तुम्ही व्यक्त केली तरीही चालेल। तुमचं हॉल, किचन, बेडरूम संपूर्ण घरातून हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे आणि तो कलावा फिरवत असतानाच तुम्हाला त्या नारळावरती गुंडाळायचा आहे। जितक्या वेळेस होईल तितक्या वेळेस तुम्ही तो गुंडाळू शकता। स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं। त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो तसाच गुंडाळत आपल्या घरातून बाहेर घेऊन यायचा आहे आणि परत घरामध्ये यायचं नाही हे लक्षात ठेवा। त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो ठेवायचा आहे। शक्य झालं तर तुमच्या आजूबाजूला जर वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हा नारळ विसर्जित करायचा आहे। जितका लांब हा नारळ जाईल तितकी तुमच्या त्या अडचणीमधनं जी आहे तर ती सुटका होईल। घरातील भांडणे, कटकट, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष नष्ट होतील आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल। पण जर वाहतं पाणी नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली ठेवला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा, फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।